आई निघालो ग, डबा देतेस ना? आई अहो तुमच्यासाठी डबा आणलाय, माझ्या नाजूक हातांनी मी आणलाय. काय हो, काय झालं? नाही नाही, चेक करत होतो आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय. काय हो, म्हणजे आपल्या जवळच्या माणसाशी प्रेमाने वागलं की असं बोलतात होय? बापरे, हे असं असणार आहे का लग्नानंतर? नाही म्हणजे असणारे तर विचार करायला अजून काय नाही. विश्वा हे घे. मला माहितीये की तू माझ्यासोबत बाहेर यायला का तयार झालास ते. तुला त्या दिवशी ऑफिसला जाणं टाळायचं होतं आणि जयंत कानेटकरला फेस करायचं नव्हतं. हे बघ विश्वा, तुझ्या मनात जयंत कानेटकर विषयी राग आहे हे मला माहिती आहे, पण तूच म्हणतोस की जयंत कानेटकर कायम पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मिक्स करत असतो. आज जर का तू काही वेगळं रिॲक्ट झालास तर इव्हेंच्युअली तू सुद्धा पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मिक्स करत असशील. म्हणजे जानू तुझी मैत्रीण होती आणि मैत्रीण गेल्याचं दुःख काय असतं हे मी समजू शकते, पण आज तू ऑफिसमध्ये गेल्यानंतर जयंत कानेटकर त्याच्या बायकोविषयी बोलणार आहे, तुझ्या मैत्रिणीविषयी नाही. तू ते डोक्यातनं काढून टाक. त्यामुळे तो जे काही जानूविषयी बोलेल ते अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. तुझा जो काही राग असेल ना त्याच्याविषयी तो घरी आल्यानंतर माझ्या पुढे व्यक्त कर. ओके? ओके. तू माझी पर्सनल सेक्रेटरी सुद्धा आहेस. के बस. त्यामुळे आजपासून माझ्या मीटिंग्स, अपॉइंटमेंट्स, प्रेझेंटेशन्स, कन्स्ट्रक्शन व्हिजिट या सगळ्यासाठी तू माझ्यासोबत असणार आहेस. Here's your tea, Janu. नाही काय, माझ्या लग्नानंतर तर तू गायबच झालास रे. माझे कॉल्स, मेसेजेस कशालाच तू रिप्लाय दिला नाहीस. पण आता तुला मी एक साधा प्रश्न विचारलाय, तू का आलायस इथे, नक्की काय काम होतं तुझं इथे, पण त्याचंही उत्तर तू देत नाहीयेस. रिलॅक्स मिस्टर देशमुख, टेक युअर टाइम. मला खात्री आहे तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन द्या. मिस्टर देशमुख, ग्लॅड टू सी यू. हा तोच हात आहे ज्याने जानूचा हात हातात घेतला आणि त्यानंतर तिचं रक्षण नाही केलं. पण आज तू ऑफिसमध्ये गेल्यानंतर जयंत कानेटकर त्याच्या बायकोविषयी बोलणार आहे, तुझ्या मैत्रिणीविषयी नाही. तू ते डोक्यातनं काढून टाक. त्यामुळे तो जे काही जानूविषयी बोलेल ते अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. Glad to be here too.
Shall we start with the meeting? Yeah, sure. Please, have a seat. म्हणजे सकाळी केलेला फोन कॉल हे नाटक होतं तर तू अजूनही जानूच्या जाण्यामुळे डिस्टर्ब्ड आहेस. मिस्टर कानिटकर, तुम्हाला काय वाटतं? नाही, मी आता सेल्स बद्दल एक्सप्लेन केलं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मिस्टर देशमुख, आपण जर आज ऑफ घ्यायचा का? म्हणजे माझी बायको नुकतीच, आय एम शुअर यू नो, माझं अजिबात लक्ष लागत नाही आहे. या, आय कॅन टोटली अंडरस्टँड. म्हणजे तिचा विचार जरी मनात आला तरी त्रास होतोय खूप. नक्की कशाचा त्रास होतोय तुला? जानूच्या विचारांचा की तू कसा तिच्या आयुष्यातला राक्षस आहेस याचा? तू नक्की ती चिठ्ठी पाहिली आहेस आणि तुला त्याचाच त्रास होतोय. मी याला मॅड बद्दल सांगू का? हा तिच्याच कॉलेजला होता ना. याला नक्की माहित असेल हा मॅड कोण आहे, पण याला विश्वासात घ्यावं का? कदाचित हा एकच मार्ग आहे. देशमुख, इट्स टाइम फॉर लंच. तुम्ही प्लीज जेवून घ्या. तुम्ही काय आणलंय का डब्यात? आता कोण देणार मला डबा? करेन मी काहीतरी ऑर्डर. तो प्लीज कॅरी ऑन. नो, डोंट, प्लीज डोंट. मी आणलाय डबा, आपण करूयात शेअर. बट मिस्टर देशमुख, नो प्लीज, आय इन्सिस्ट. आलोच.